मुलांनो, आज आपण मराठीतली वाक्य इंग्रजी ट्रान्सलेट करताना शुड या शब्दाचा वापर कधी आणि कुठे करायचा, कसा करायचा हे बघणार आहोत. मला माहितीये आपल्या सगळ्यांना इंग्रजी विषय फारसा आवडत नाही आणि बरोबरच आहे, आपली प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, तर मग इंग्रजी आपली भाषा नाहीच आहे. पण आता काळाची गरज म्हणून ते शिकणं अनिवार्य आहे. ठीक आहे, बघा, शूर या शब्दाचा वापर कसा करायचा हे बघूया. ही दिलेली वाक्य बघा. तू खेळलं पाहिजे. आधी वाक्य नीट वाचूयात. तिने खाल्लं पाहिजे. त्याने आलंच पाहिजे. आपण मदत केली पाहिजे. रामने जिंकलं पाहिजे. मी आलंच पाहिजे. त्याने काळजी घेतली पाहिजे. आने ऐकलं पाहिजे. तू विचारलं पाहिजे. राणीने बोललं पाहिजे. तुमच्या लक्षात आलंच असेल, या सगळ्यांच्या शेवटी आहे पाहिजे. पाहिजे हा शब्द सगळ्याच्या शेवटी. तर मग बघा, जिकडे जिकडे तुम्हाला पाहिजे या शब्दाचं ट्रान्सलेट करायचंय किंवा मराठी वाक्यामध्ये पाहिजे हा शब्द आहे, तिकडे आपण वापरायचं शूड. ठीक आहे, तर मग शूड कुठे वापरायचं, वाक्यामध्ये त्याचा क्रम काय असेल, दिलेले शब्द कोणत्या क्रमाने इंग्रजी ट्रान्सलेट करायचं ते आधी बघूया. बघा, तू खेळलं पाहिजे. मुलांनो, एक नियम आहे. पहिला शब्द हा कर्ता असतो, मग तो मराठी वाक्य असो किंवा इंग्रजी असो. कर्ता हा कर्ताच असतो, तो एक नंबरलाच राहतो. आता मी तुम्हाला इथे क्रम दाखवते. जर वाक्यामध्ये 3 असतील, 4 असतील, 5 असतील, पहिल्या शब्दाला पहिलाच क्रम द्यायचा, म्हणजे पहिल्या शब्दाला 1. त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. आता 1, 2, 3 या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. पहिला शब्द पहिल्यालाच ठेवला. पहिल्या शब्दानंतर डायरेक्ट शेवटी जायचं. शेवटी काय, पाहिजे. पाहिजेला 3 नंबर आहे, म्हणजे 1 नंतर घ्यायचा 3 नंबरचा शब्द आणि त्यानंतर काय राहिलं, 2 नंबरचा शब्द. ते नंतर घ्यायचा 2 नंबरचा शब्द. आणि जर जर वाक्यामध्ये 4 शब्द असतील, तर आधी पहिला शब्द, मग डायरेक्ट चौथा शब्द आणि मग उलट्या क्रमाने येतो. 4 नंतर 3 नंतर 2. 1 3 2 1 4 3 2. आलंय लक्षात? बघा, तू खेळलं पाहिजे. तू म्हणजे काय, इथे लिहूयात आपण यू. तू म्हणजे यू. 1 नंतर काय घ्यायचं, 3 नंबर. 3 नंबर पाहिजे. पाहिजे म्हणजे शुड. यू शुड. यू शुड. खेळलं. खेळलं म्हणजे प्ले. यू शुड प्ले. फुल स्टॉप. आणि लक्षात घ्या, शुड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. यू शुड प्ले. प्ले, प्लेड, प्लेड. त्यातलं प्ले पहिलं V1. यू शुड प्ले. ओके, तू खेळलं पाहिजे. यू शुड प्ले. आहे ना सोपं? बघा, दुसरं वाक्य आधी आपण नीट वाचूया. तिने खाल्लं पाहिजे. तिने खाल्लं पाहिजे. आपल्या 3 वाक्यात 3 शब्द म्हणजे हाच क्रम येणार. 1 3 2. तिने म्हणजे काय, शी. शी 3 नंबरला पाहिजे. पाहिजे म्हणजे शुड. शी शुड. खाल्लं. खाल्लं म्हणजे इट. eat. इट, एट, इटन मधला इट V1. शुड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. तिने खाल्लं पाहिजे. शी शुड इट. कळतंय तुम्हाला? काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंट करा. तिसरं वाक्य वाचा बघा. त्यांनी आलंच पाहिजे. त्यांनी आलंच पाहिजे. त्यांनी म्हणजे काय, आता इथे पुन्हा या वाक्यामध्ये किती शब्द आहेत, 3 आहे. म्हणजे 1 3 2 चा क्रम आपला येणार. 1 नंबरला आहे त्यांनी, करताय. करता कर्त्याच्या जागेवर ठेवायचा. त्यांनी म्हणजे काय, दे. ओके, दे. 1 3. 3 म्हणजे पाहिजे म्हणजे शुड. SHOULD शुड. दे शुड. आलंच. आलं, येणं. आलं म्हणजे येणं. येणं म्हणजे काय, कम. दे शुड कम. आपण आग्रह करू ना, त्यांनी आलंच पाहिजे किंवा तुम्ही आलंच पाहिजे. तुम्ही म्हणजे यू, त्यांनी म्हणजे दे. त्यांनी आलंच पाहिजे म्हणजे दे शुड कम. किती सोपं आहे बघा मुलांनो. आहे ना सोपं? चला, आता आपण पुढचं वाक्य बघूया. आपण आपण मदत केली पाहिजे. आता इथे 4 शब्द आहेत. आपण मदत केली पाहिजे. पण मदत केली हा अख्खा एकच शब्द ट्रीट करायचा. फक्त मदत म्हणजे ते क्रियापद होऊ शकत नाही. आणि केली तर काय केली, मग मदत. म्हणून मदत केली हा एक शब्द धरायचा. आपण मदत केली पाहिजे. आपण म्हणजे काय, वी. WE वी. 1 नंतर 3 नंबर म्हणजे शुड.
पाहिजे म्हणजे should. We should, should, should. आपण म्हणजे we, पाहिजे म्हणजे should, मदत केली म्हणजे help, HELP, help. आपण मदत केली पाहिजे. We should help. किती सोपं वाटतंय. एक दोन रूल लक्षात ठेवले की काय रूल आहे आपला. पाहिजे म्हणजे should वापरायचं, should नंतर क्रियापदाचं पहिले रूप वापरायचं आणि हा क्रम 1-3-2 किंवा 1-4-3-2. जर वाक्यामध्ये 5 शब्द असतील तरी हाच क्रम वापरायचा. काय वापरायचं बघा, 1 डायरेक्ट शेवटचा शब्द, 5 मग नंतर उलट्या क्रमाने यायचं, 4-3-2. आहे ना सोपं. हा किती वाक्यांचं शब्दांचं वाक्य असलं तरी हे असेच क्रम, पहिल्या नंतर डायरेक्ट शेवटचा आणि शेवटच्या शब्दांचं उलट्या क्रमाने आत यायचं. ओके, बघा याप्रमाणे तुम्ही 1000, 100, 1000 किती लाखो वाक्य बनवू शकता. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. रोजच्या व्यवहारामध्ये ह्या वाक्यांची प्रॅक्टिस चालू करा. बघा पुढचं वाक्य आहे, रामने जिंकलं पाहिजे. रामने जिंकलं पाहिजे. राम हा कर्ता आहे पण त्याला 1 नंबरला ठेवायचा. 1 नंतर आता ह्या वाक्यामध्ये पुन्हा 3च शब्द आहे म्हणजे 1-3-2चा क्रम घ्यायचा. 1-3-2. रामने म्हणजे राम हा रामच. राम, RAM, राम. 1-3-2. 3 ला पाहिजे म्हणजे should. राम should जिंकलं. जिंकलं म्हणजे काय, जिंकणं. जिंकणं म्हणजे win. राम should win. ओके, पुढे, मी आलंच पाहिजे. आपण म्हणतो ना, नाही मला यावं लागेल, मी आलंच पाहिजे. मी आलंच पाहिजे. मीला 1 नंबर, पाहिजेला 2 नंबर, आलंचला 3 नंबर. मी म्हणजे काय, आय. पाहिजे म्हणजे काय, should, SHOULD, should. आलंच म्हणजे येणं म्हणजे come. I should come. should नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. 1-3-2. पहिला शब्द पहिल्याला ठेवायचा कारण तो करताय. त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा, तो आहे पाहिजे. पाहिजे म्हणजे should आणि त्याच्यानंतर त्याच्या अलीकडचा शब्द जो असेल तो. इथे आलंच म्हणजे येणं. येणं म्हणजे come. I should come. ओके, पुढचं शब्द वाक्य काय आहे, त्याने काळजी घेतली पाहिजे. बघा इथे 4 शब्द आहेत या वाक्यामध्ये. त्याने 1 नंबर, पाहिजे 2 नंबर. आता घेतली, काय घेतली तर काळजी, म्हणजे काळजी घेतली हा अख्खा एक ट्रीट करायचा शब्द. 1-3-2. त्याने म्हणजे काय, त्याने म्हणजे ही. पाहिजे म्हणजे should. ही should काळजी घेतली. काळजी घेणे म्हणजे काय, आता काळजी घेतली पण त्याचं मेन आपल्याला V1 वापरायचं म्हणजे काळजी घेणं म्हणजे केअर. ही should टेक केअर. आपण इथे जर ह्याला वेगवेगळं ट्रीट केलं, तर आपण काय म्हणणार, 1-4-3-2. 1-4-3-2. हे वाक्य असं पण होतं, ही शुड केअर. किंवा मग आपण ह्याला वेगवेगळं ट्रीट केलं तर काय म्हणणार आपण, ही शुड घेतली म्हणजे घेणे म्हणजे टेक. टेक, बघा क्रियापदाचं पहिलं रूप टेक, काळजी म्हणजे केअर. ही शुड टेक केअर म्हणजे त्याने काळजी घेतली पाहिजे. येते लक्षात, त्याने काळजी घेतली पाहिजे म्हणजे ही शुड टेक केअर. तुम्हाला जर फक्त हे 3 काळजी घेतली हे शब्द एकत्र टेक करायचं असेल तरी पण चालेल, ही शुड केअर. पण टेक केअर जास्त ग्रामॅटिकली बरोबर वाटतं. त्याने काळजी घेतली पाहिजे, ही शुड टेक केअर. त्यानेला ही, पाहिजेला शुड. बघा 1-4-3-2. 1 ला ही, त्याने म्हणजे ही. 2, 1-4. 4 ला पाहिजे म्हणजे शुड. त्यानंतर काय, घेतली म्हणजे टेक आणि काळजी म्हणजे केअर. ही शुड टेक केअर. पुढे, आजीने ऐकलं पाहिजे. आजी ऐकत नाही. आराम कर म्हणलं करत नाही. कानाला म्हणलं बांधत नाही. आपण म्हणतो ना, आजीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आजीने आपलं ऐकलं पाहिजे. आजीने ऐकलं पाहिजे. आजीने म्हणजे काय, आता बघा इथे आजी 1 नंबरला येणार, पाहिजे 2 नंबरला. 1-3-2. आजी म्हणजे ग्रँड मदर किंवा ग्रॅनी, GRAND, ग्रँड, MOTHER, मदर, ग्रँड मदर.
पाहिजे म्हणजे शुड, SHOULD, शुड. ऐकणे म्हणजे लिसन, LISTEN. याला लिस्टन म्हणायचं नाही, इथे टी सायलेंट आहे. वाक्याचं इंग्रजी वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल द्यायचं, शेवटी फुल स्टॉप द्यायचा, क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे. आजीने ऐकलं पाहिजे, ग्रँडमदर शुड लिसन. 9th सेंटेन्स, तू विचारलं पाहिजे, तू विचारलं पाहिजे. तू म्हणजे काय? यू. बघा इथे पण 3 शब्द आहेत, म्हणजे 1 3 2. आधी पहिला शब्द तू करता येतो, तू म्हणजे यू. 3 पाहिजे म्हणजे शुड, यू शुड. आता विचारलं म्हणजे विचारणे, क्रियापदाचं पहिला रूप म्हणजे आज. विचारणं म्हणजे आज, यू शुड आस्क. येते लक्षात? यू शुड आस्क. आता बघा शेवटचं वाक्य आपलं या शुडच्या 10 वाक्य जे आपण शिकतोय त्यातलं शेवटचं वाक्य आहे, राणीने बोललं पाहिजे, राणीने बोललं पाहिजे. 3च वाक्य म्हणजे 1 3 2. राणी राणीच्याच जागेवर राहणार, कारण का ती राणी आहे. गंमत केली, राणी ही करताय म्हणून राणी 1 नंबरला. राणी 1 3. 3 ला पाहिजे म्हणजे शुड. राणी शुड बोलणं म्हणजे काय? स्पीक. तिने स्वतः बोललं पाहिजे, आपण तिची बाजू घेऊन उपयोग नाही. आपण म्हणतो ना, तिने तिचं स्वतः बोललं पाहिजे. ओके. राणीने बोललं पाहिजे, राणी शुड स्पीक. येते लक्षात? याप्रमाणे तुम्ही एक नाही 1000 वाक्य बनवू शकता, 1000 नाही लाखो वाक्य बनवू शकता आणि कॉन्फिडेंटली इंग्रजी तुम्हाला ह्याच्याने बोलता येणार आहे. मी जे जे शिकवते ते फक्त डेली तुम्ही रोज 5-5 वाक्य जरी तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरलीत तरी खूप तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी तुम्हाला सांगते, अगदी गॅरंटीने सांगते. आता तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशाप्रमाणे तुम्ही एक ऍटलीस्ट 5 वाक्य मला कमेंट करून सांगा. काही क्वेरी असेल ती पण कमेंट मध्ये सांगा. काही कळलं नसेल तेही सांगा, मी परत सांगेन. ओके. थँक्यू. मुलांना आता आपण शिकलो शुड या शब्दाचा वापर इंग्रजी वाक्य बनवताना कसा करायचा. म्हणजे मराठी वाक्य आहे किंवा मराठीत आपण बोलतोय आणि ते ट्रान्सलेट करायचं इंग्रजीमध्ये किंवा लेटर लिहायचं, एसे लिहायचंय आणि शुड या शब्दाचा वापर कसा करायचा, तर ते आपण आता एकदम छान शिकलोय. आता आपण बघतोय की कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण शुड शब्दाचा वापर केला पाहिजे. ओके. दरवेळेस आपल्याला हातात स्क्रिप्ट असेल किंवा लिहिलेली वाक्य असेल मराठी असं नाही. आपण मराठी बोलताना त्याचा आपल्याला इंग्रजीमध्ये विचारही करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला 4 सिच्युएशन देते. त्या केसेस मध्ये शुड या शब्दाचाच वापर करायचा आणि तो ग्रामॅटिकली एकदम 100% बरोबर असणार आहे. ओके. बघा पहिलं काय आहे, सल्ला देण्यासाठी. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सल्ला द्यायचा आहे तर तुम्ही शुड या शब्दाचा वापर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग ऑफ शुड घ्यायचं. जसं की बघा सल्ला देण्याची म्हणजे काय, तुम्हाला सांगायचंय की तू अभ्यास केला पाहिजे, तू वेळेवर जेवलं पाहिजे, तू स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तू वेळेवर शाळेत आली पाहिजे, म्हणजे हा सल्ला आहे. ओके. तू रोज 1 तास प्रॅक्टिस केली पाहिजे, तुला गणित विषय अवघड होते, तू त्याची रोज 2-2 सम सोडवली पाहिजे. हा एक सल्ला आहे. म्हणजे तो सल्ला देण्यासाठी आपण शुडचा वापर करायचा. बघा कसं ते मी तुम्हाला एक वाक्य करून सांगते. तुम्हाला समजा इंग्रजीमध्ये तुमच्या एखाद्या फ्रेंडला मॅथ्स विषय अवघड जातो, तर तुम्ही त्याला सांगणार तू रोज 2 सम सॉल्व्ह कर. हा, तर तू त्याला काय सांगणार, यू शुड मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, शुड नंतर क्रियापदाचं पहिले. यू शुड सॉल्व्ह किंवा प्रॅक्टिस 2 सम्स डेली. ओके. हा तुम्ही त्याला सल्ला दिलाय. यू शुड सॉल्व्ह 2 सम, इथे 2 चं स्पेलिंग लिहिलं तरी चालेल. यू शुड सॉल्व्ह 2 सम्स डेली. राईट. बघा पुढची सिच्युएशन काय, हे झालं सल्ला देण्यासाठी. पुढची सिच्युएशन काय आहे, कर्तव्य किंवा जबाबदारी. तुमचं ते कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांची, आजी आजोबांची काळजी घेतली पाहिजे, हे तुम्ही तुमचं कर्तव्य समजता. तुमची जबाबदारी येते म्हणजे त्या केसेस मध्ये तुम्हाला तुमची जबाबदारी व्यक्त करायची, तुम्हाला तुमचं कर्तव्य व्यक्त करायचंय, बोलायचंय, तर तुम्हाला त्या वाक्यामध्ये शुडचा वापर करायचा. म्हणजे काय, वी शुड रिस्पेक्ट एल्डर. आपण मोठ्या माणसांना रिस्पेक्ट केलं पाहिजे. वी शुड टेक केअर ऑफ अवर पेरेंट्स.
बघा, वी शुड टेक